हॅलो स्टुडंट, ट्रिग्नोमेट्री हा आपला जो सेकंड चॅप्टर चालला आहे त्यातली एक्झरसाइज आपण 2.2 बघतोय. मागच्या तासाला त्यातले काही एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केले. ह्या तासाला फक्त आपण प्रूव्ह दॅट या टाईपचे जो 17 नंबरचा क्वेश्चन आहे तो आपण बघणार आहोत. या क्वेश्चन मध्ये प्रूव्ह दॅट आणि टर्म्स दिलेले आहेत. प्रूव्ह दॅट जेव्हा असतं तेव्हा लेफ्ट हँड इज इक्वल टू राईट हँड आपल्याला प्रूव्ह करावं लागतं आणि हे करत असताना LHS घेऊन RHS जो आहे तो आपण दाखवून देऊ शकतो विथ द हेल्प ऑफ फॉर्म्युलेज. म्हणजे जे काही आता आपल्याला माहिती आहे फंडामेंटल आयडेंटिटीचे फॉर्म्युले तेवढा यूज करून आपल्याला हे टर्म सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये आणायचे. आणि त्याच्यासाठी हे जे एक्झाम्पल आहे ते पहिलं आहे. हा LHS आहे त्याचा आणि हा RHS आपल्याला प्रूव्ह करायचा आहे. LHS घेऊया आणि RHS प्रूव्ह करूया. LHS लिहून काढायचा हा सगळा. आता मी तो लिहित नाही, फक्त व्हॅल्यू जी आहे ती सपोज करते. हा LHS जो आहे तो आहे पहिला आहे तसा लिहून काढायचा आणि नंतर ही फॉर्म्युलेची व्हॅल्यू आहे. त्या फॉर्म्युलेच्या व्हॅल्यूनुसार ही टर्म जी आहे ती आपल्याला रिप्लेस करता येते. ही जर टर्म रिप्लेस केली, फंडामेंटल आयडेंटिटीची टर्म आहे, टर्म कशी होईल मग सेक स्क्वेअर ए प्लस ही जी टर्म आहे ती सिम्प्लिफाय करावं लागेल बाय टेकिंग क्रॉस मल्टिप्लिकेशन. सो सिम्प्लिफाय करा, टॅन स्क्वेअर ए क्रॉस मल्टिप्लिकेशन प्लस 1 अपॉन टॅन स्क्वेअर ए. परत इथे न्यूमरेटर आलाय फंडामेंटल आयडेंटिटीचा फॉर्म्युला, त्यानुसार टर्म रिप्लेस होईल. आता सेक स्क्वेअर ए अपॉन टॅन स्क्वेअर ए. या वेळी ती टर्म जी आहे ती रिप्लेस झाली. ह्या टर्मला सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये आणता येतं कारण सेक स्क्वेअर ए जो आहे सेक इज द रेसिप्रोकल ऑफ कॉस. कॉसच्या फॉर्म मध्ये ही टर्म म्हणता येईल आणि ही टर्मला आपल्याला रिप्लेस करता येईल साइन अपॉन कॉसच्या फॉर्म मध्ये. सो टॅनला रिप्लेस करूया आपण साइन अपॉन कॉसच्या फॉर्म मध्ये आणि सेकला रिप्लेस करायचं 1 अपॉन कॉसच्या फॉर्म मध्ये. स्क्वेअर असल्यामुळे स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये त्या टर्म आपण इंडिकेट करूया. म्हणजे पहिली टर्म होईल, सॉरी प्लस पाहिजे होतं, 1 अपॉन कॉस स्क्वेअर ए अपॉन ही जी टर्म आहे ती होईल साइन स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर ए. अपॉन अपॉनची जी टर्म आहे ती एकमेकांना कॅन्सल होईल. सो ह्या टर्मला ही टर्म कॅन्सल करा आणि ही जी टर्म आहे ती पण आपल्याला कॉसच्या फॉर्म मध्ये, ऍक्च्युअली इथेच जरी लिहिलं असतं तरी चाललं असतं, म्हणजे लक्षात आलं असतं. ही जी टर्म आहे ती कॉसच्या फॉर्म मध्ये लिहून काढायची 1 अपॉन कॉस स्क्वेअर ए प्लस शिल्लक काय राहिलं न्यूमरेटर मध्ये, इथे कॉस स्क्वेअरला कॉस स्क्वेअर गेला की न्यूमरेटरला फक्त 1 राहिला. अपॉन हा जो आहे तो साइन स्क्वेअर एच्या फॉर्म मध्ये ही टर्म मिळाली. सो सिम्प्लिफिकेशन मोस्ट ऑफ ऑल आपण सेकंड टर्मच केलेलं आहे. फर्स्ट टर्म मध्ये फक्त फंडामेंटल आयडेंटिटी यूज केलं आणि आत्ताच त्याला कन्वर्ट केलं आपण कॉसच्या फॉर्म मध्ये. आता LCM घ्यायचा याचा. दिस टर्म क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणतात त्याला, ते पण घेतलं तरी चालेल. सो कॉस स्क्वेअर ए इंटू साइन स्क्वेअर ए हा त्याचा LCM झाला. क्रॉस मल्टिप्लाय करून घ्या, साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए. आणि न्यूमरेटर जर बघितलं तर परत एकदा फंडामेंटल आयडेंटिटीचा फॉर्म्युला आहे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा, आपला बेसिक फॉर्म्युला, ज्याची व्हॅल्यू येते 1. त्यामुळे ही टर्म जी आहे ती 1 ने रिप्लेस होईल. आणि आपल्याला चेक करा डिनॉमिनेटरला काय पाहिजे, सगळे साइन पाहिजे. इथे कॉसची टर्म आली आहे आणि ही कॉसची टर्म नको आहे म्हणून ह्याला रिप्लेस करायचं साइनच्या फॉर्म मध्ये. आणि हे रिप्लेस करताना परत एकदा फंडामेंटल आयडेंटिटीचाच फॉर्म्युला यूज करायचा. लिहिताना मी ही टर्म अगोदर लिहिल कारण ती आहे तशीच आहे आणि ह्याला मात्र कन्व्हर्ट करायचं. ह्याला फंडामेंटल आयडेंटिटी 1 मायनस साइन स्क्वेअर ए. सो न्यूमरेटरला पण फंडामेंटल आयडेंटिटी यूज केला आपण आणि डिनॉमिनेटरला सुद्धा कॉस स्क्वेअरची जी टर्म आहे ती चेंज करण्यासाठी फंडामेंटल आयडेंटिटी यूज केला. टर्म सिम्प्लिफाय करा बाय मल्टिप्लिकेशन. सो डिनॉमिनेटरची फक्त टर्म सिम्प्लिफाय होईल. डिनॉमिनेटर मध्ये मल्टिप्लिकेशन करा, 1 ने मल्टिप्लाय झाले की साइन स्क्वेअर ए ॲज इट इज मायनस साइन स्क्वेअर ए इंटू साइन स्क्वेअर ए, इट बिकम्स साइन रेस टू 4a. स्क्वेअरिंग केलं त्याचं, साइन रेस टू 4a च्या फॉर्म मध्ये ही टर्म मिळाली आणि हीच व्हॅल्यू आपल्याला पाहिजे होती विच इज इक्वल टू RHS.
प्रत्येक स्टेपला व्यवस्थित कॅल्क्युलेशन वाईज सिम्प्लिफाय करायचं. हे जे एक्झाम्पल्स असतात LHS इज इक्वल टू RHS प्रूव्ह करण्यासाठी, मी मागे पण कित्येक तरी वेळा सांगितलेत की ट्रिग्नॉमेट्रीचा एक प्लस पॉईंट आहे की ती मल्टिपल वेनी सॉल्व्ह होते आणि तोच त्याचा ड्रॉबॅक सुद्धा होऊ शकतो. काही जणांसाठी तो ड्रॉबॅक पण ठरू शकतो की वेग विचार करून इतका वेग विचार करतात की बेस जो आहे तो विसरून जातो. पण ते बेसला विसरायचं नाही. जी काही टर्म आहे ती आपल्याला कळली पाहिजे की काय केलं म्हणजे काय मिळतं. हा जो विचार आहे ना तो सतत चालला पाहिजे की कुठल्या टर्मचं रिलेशन कुठल्या टर्मशी आहेत, कशा पद्धतीने ही चेंज करता येते, कशा पद्धतीने हे सिम्प्लिफिकेशन करता येईल, ह्याचा सतत विचार करता यायचा. आणि मल्टिपल पॉसिबल व्हॅल्यूज ज्या आहेत, म्हणजे हे एक्झाम्पल पर्टिक्युलरली किंवा कुठलेही एक्झाम्पल म्हणा, ते सॉल्व्ह करण्याच्या पॉसिबल व्हॅल्यूज पण शोधून काढायच्या. त्याच्यामुळे काय होतं, आपल्याला थिंकिंग प्रोसेस पण वाढते आणि पर्टिक्युलर व्हॅल्यू कळायला लागते की ही जर टर्म अशा पद्धतीने सॉल्व्ह केली ना तर ती पटकन होते आणि ती चांगल्या पद्धतीने येते. तसं तुम्ही करू शकतात. म्हणजे हे फंडामेंटल आयडेंटिटी इथे न घेता पहिले क्रॉस मल्टिप्लिकेशन घेऊन कॉमन टर्म कॅन्सल घेऊन ही टर्म सिम्प्लिफाय करता येतं. म्हणजे ह्याला ना सिम्प्लिफिकेशनच्या अजून एक दोन मेथड्स आहेत वेगवेगळ्या. तुम्ही त्या एक्झाम्पलला कशा पद्धतीने समजून घेतात हे तुमच्यावर असतं. मी ज्या पद्धतीने शिकवते त्या पद्धतीनेच करावं असं अजिबात नाही. तुम्हाला जर याच्यापेक्षा वेगळी पद्धत येत असेल आणि तुमचं पण आन्सर LHS इज इक्वल टू RHS येत असेल तरी तेही चालतं. म्हणजे असं मॅथ्समध्ये किंवा ट्रिग्नॉमेट्रीमध्ये तर अजिबात नाही की हीच एक पद्धत आहे आणि ह्याच वेनी गेला म्हणजे हेच आन्सर येईल, असं अजिबात नाही. तुम्ही ह्याला वेगवेगळ्या वेनी सॉल्व्ह करू शकतात आणि तुमच्याकडे ते फ्रीडम आहे, तुम्ही ते करू शकतात आणि सगळे आन्सर हे करेक्ट आम्ही देतो. म्हणजे बोर्डाच्या पण एक्झाम मध्ये जेव्हा पेपर चेकिंग होतं तेव्हा तुम्ही मल्टिपल वेनी जरी ते एक्झाम्पल सॉल्व्ह केलं असेल तरी ते एक्सपेक्टेबल असतं. म्हणजे जरी आन्सर की आमची वेगळी असेल आणि तुमचा आन्सर मध्ये तुम्ही वेगळ्या मेथड यूज करून तो प्रॉब्लेम करेक्टली सॉल्व्ह केला असेल, करेक्टली टेक्निकली करेक्ट पाहिजे. म्हणजे मनाला येईल तसे फॉर्म्युले नाही, त्या टेक्निकली सॉल्व्ह केलेलं असेल ना तरी ते चेक केलं जातं आणि व्यवस्थित त्याचे मार्क तुम्हाला मिळले जातात. त्यामुळे ही काळजी घ्यायची. ट्रिग्नॉमेट्रीचा हा प्लस पॉईंट आहे की मल्टिपल वेनी जरी ती सॉल्व्ह करता येत असेल तरी हाच त्याचा निगेटिव्ह पॉईंट आहे की लोकांना मग त्याचं सगळं मिक्सिंग करून टाकतात आणि काहीच्या काही आउटपुट त्याच्यापासून येतच नाही आणि मग इमॅजिन वेगवेगळ्या पद्धतीने. तसं नाही, प्रॉपर करायचं. फॉर्म्युले क्लिअर असेल ना तर ऑटोमॅटिक तुम्हाला टर्म्स ह्या दिसत जातील आणि कळत पण जातील. सो नेक्स्ट टर्म जी आहे तिचं मी LHS लिहिते पहिल्यांदा. आता मी LHS लिहून काढते कारण माझा प्रॉब्लेम लांब आहे तिकडे. आणि कॉट स्क्वेअर A प्लस 1. सो इथे मला डायरेक्ट पहिल्यांदा फॉर्म्युला कुठला दिसतोय की हा दिसतोय, ज्याची व्हॅल्यू माझी फंडामेंटलची आहे कोसेक स्क्वेअर A. इथे मात्र थोडस उलट आहे. आपल्या जे टर्म्स असतात फंडामेंटल आयडेंटिटी साइनची जी टर्म आहे साइन स्क्वेअर थिटा घेते मी आता, कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 असं जर असेल तर ही जर टर्म A ची झाली तर ही कशी असली पाहिजे होती, साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा अशी जर आली तरच ती व्हॅल्यू बरोबर असते. याचा अर्थ ह्या टर्मसाठी आपल्याला इथून कॉमन 1 काढावं लागेल, कॉमन मायनस साईन काढावी लागेल, कॉमन मायनस साईन काढावी लागेल. सो कॉमन जर मायनस साईन काढली म्हणजे मायनस जर कॉमन काढलं तर 1 अगोदर येईल आणि कॉस मध्ये इंटरचेंज होईल, मायनस कॉस स्क्वेअर A. आणि इकडे तुम्ही फंडामेंटलचं डायरेक्ट फॉर्म्युला यूज करू शकता, टर्म येईल कोसेक स्क्वेअर A. सिम्प्लिफिकेशन ह्या टर्मचं करा, ह्या टर्मचं व्हॅल्यू साइन येईल. फक्त लिहिताना अँगल जो आहे गिवन तोच लिहायचा, म्हणजे मायनस साइन स्क्वेअर A इंटू कोसेक स्क्वेअर A. सो कोसेक जो आहे तो रेसिप्रोकल ऑफ साइन आहे आणि रेसिप्रोकल ऑफ साइन असल्यामुळे हा रेसिप्रोकल फॉर्म मध्ये लिहिता येईल आपल्याला, जेणेकरून त्याचं सिम्प्लिफिकेशन फॉर्म मिळेल. सो साइनला साइन स्क्वेअर जो आहे तो एकमेकांना कॅन्सल होईल, एकमेकांना कॅन्सल झाले म्हणजे -1 राहिले आणि हीच टर्म पाहिजे होती विच इज इक्वल टू RHS. सो LHS घेऊन आपण RHS या वेळी सिम्प्लिफाय केलं. हे छोटंच एक्झाम्पल होतं, पुढचं मात्र थोडंसं मोठं एक्झाम्पल आहे. व्हॅल्यू जी आहे ती LHS ची घेऊया आणि RHS परत एकदा प्रूव्ह करूया. LHS गिवन आहे
साइन थिटा प्लस सेक थिटा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस कॉस थिटा प्लस कोसेक स्क्वेअर कोसेक थिटा ब्रॅकेट स्क्वेअर आणि प्रूव्ह दॅट आहे जी RHS व्हॅल्यू 1 प्लस कोसेक इंटू सेक ब्रॅकेट स्क्वेअर. सिम्प्लिफिकेशन करून घेऊया. ह्या टर्मला आपण साईनच्या कॉसच्या फॉर्ममध्ये लिहिता येते आणि ही जी टर्म आहे ती साईनच्या फॉर्ममध्ये लिहिता येते. डायरेक्ट स्क्वेअर एखाद्याला वाटलं की हा आपण पहिल्यांदा स्क्वेअर करून घेऊया तसंही केलं तरी चालेल. A प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा जो फॉर्म्युला आहे तो यूज करून सिम्प्लिफाय केलं तरी चालतं. आता मी घेताना काय करेल, ह्याचा कॉसमध्ये कन्व्हर्जन आणि ह्याचं साईनमध्ये कन्व्हर्जन पहिल्यांदा करून घेईल. साइन थिटा प्लस 1 अपॉन कॉस ब्रॅकेट स्क्वेअर कॉस थिटा प्लस 1 अपॉन साइन थिटा ब्रॅकेट स्क्वेअर क्रॉस मल्टिप्लिकेशन दोन्हीकडचे सिम्प्लिफिकेशन साइन थिटा कॉस थिटा प्लस 1 अपॉन ही जी टर्म आहे कॉस थिटा आणि याचा ब्रॅकेट स्क्वेअर. सेम प्रोसिजर इकडे करा. सो साइन थिटा इंटू कॉस थिटा प्लस 1 अपॉन साइन थिटा ब्रॅकेट स्क्वेअर. आता ह्याच्यामध्ये न्यूमरेटर जर बघितला तर एकसारखाच आहे, फक्त त्याचा सिक्वेन्स जो आहे तो चेंज आहे. साइन इंटू कॉस प्लस 1 अशाच फॉर्ममध्ये. त्यामुळे ही जी टर्म आहे ती आपल्याला कॉमन काढता येते पण स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये. म्हणून न्यूमरेटरचा स्क्वेअर वेगळा लिहायचा. साइन थिटा इंटू कॉस थिटा प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन हा आहे त्याचा स्क्वेअर करूया म्हणजे कॉमन काढता येईल आपल्याला. साइन थिटा कॉस थिटा प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन साइन स्क्वेअर थिटा आणि आता कॉमन काढा न्यूमरेटरची व्हॅल्यू. सो न्यूमरेटर साइन थिटा कॉस थिटा प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. हे जर कॉमन काढलं तर ब्रॅकेटमध्ये पहिली टर्म राहील 1 अपॉन कॉस स्क्वेअर थिटा 1 अपॉन ही टर्म राहील प्लस सेकंड टर्म 1 अपॉन साइन स्क्वेअर थिटा ही टर्म राहिली. आता फक्त याला सिम्प्लिफाय करायचा, हा आहे तसंच लिहायचं. साइन थिटा कॉस थिटा प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर ह्याला क्रॉस मल्टिप्लाय करा. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा इंटू साइन स्क्वेअर थिटा क्रॉस मल्टिप्लाय करून घेतली ही मी टर्म. आता ह्याच्यामध्ये इथे फंडामेंटल आयडेंटिटी येईल ज्याची व्हॅल्यू येईल 1. तीच फक्त टर्म चेंज होईल, बाकीची ही जी पहिली टर्म आहे ती आहे तशीच लिहून काढा. 1 अपॉन कॉस थिटा कॉस स्क्वेअर थिटा साइन स्क्वेअर थिटा बाय युझिंग फंडामेंटल आयडेंटिटी ह्याची टर्म आपली 1 आली. याच्यामध्ये ह्या दोन्ही टर्म स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये त्यामुळे एकत्रित करता येतात आणि मल्टिप्लिकेशन असल्यामुळे एकदाच त्याला स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये लिहिता येईल. जर लिहिताना टर्म कशी येईल, आता ही मी न्यूमरेटरला लिहिला साइन थिटा कॉस थिटा प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर ही न्यूमरेटरची टर्म आणि डिनॉमिनेटरला ही टर्म लिहिताना मी कशी लिहिल कॉस थिटा इंटू साइन थिटा ब्रॅकेट स्क्वेअर. कारण दोन्ही टर्म स्क्वेअर मध्ये असल्यामुळे मी एकच त्याचा स्क्वेअर लिहिला. न्यूमरेटरला पण स्क्वेअर आहे डिनॉमिनेटरला पण स्क्वेअर आहे म्हणून जसं इथे होतं तसं एकच टर्म स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये आपल्याला कन्व्हर्ट करता येईल. हे थोडंसं मी वरचं आता पुसून टाकते. टर्म कशी येईल ही डायरेक्ट स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये लिहूया. LHS इज इक्वल टू साइन थिटा कॉस थिटा प्लस 1 अपॉन साइन अगोदर लिहूया इंटू कॉस थिटा ब्रॅकेट स्क्वेअर. सो स्क्वेअर स्क्वेअर जे होते ते मी एकत्र केले न्यूमरेटर डिनॉमिनेटरच्या फॉर्ममध्ये ही टर्म कन्वर्ट झाली. आता जो डिनॉमिनेटर आहे तो पहिल्या टर्मला आणि दुसऱ्या टर्मला सेपरेट करून घ्यायचा. म्हणजेच पहिली व्हॅल्यू होईल साइन थिटा इंटू कॉस थिटा अपॉन साइन थिटा इंटू कॉस थिटा प्लस 1 अपॉन सो 1 अपॉन दिस टर्म साइन थिटा इंटू कॉस थिटा ब्रॅकेट स्क्वेअर. सिम्प्लिफिकेशन करा. हा जो आहे तो एकमेकांना कॅन्सल होईल आणि व्हॅल्यू जी आहे ती येईल 1 पहिली व्हॅल्यू प्लस हा जो 1 आहे तो वेगळा लिहायचा 1 अपॉन साइन थिटा वेगळा लिहायचा मल्टिप्लिकेशनच्या फॉर्ममध्ये 1 अपॉन कॉस थिटा वेगळा लिहायचा मल्टिप्लिकेशनच्या फॉर्ममध्ये. कारण आपल्याला आन्सर काय पाहिजे कोसेक आणि सेकच्या फॉर्ममध्ये पाहिजे आणि हेच आपलं फायनल आन्सर असेल. आता बघा 1च्या ठिकाणी 1 आला
प्लस आला 1/sin म्हणजेच कोसेक इंटू 1/cos म्हणजेच सेक आणि ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजेच हीच व्हॅल्यू आपल्याला पाहिजे होती विच इज इक्वल टू इथे लिहा खाली RHS आणि हीच टर्म आलेली आहे. हीच टर्म लिहायची पहिल्यांदा इकडे खाली RHS लिहा. ह्या स्टेप नंतर ही स्टेप येईल आणि ह्या स्टेप नंतर ही स्टेप RHS ची व्हॅल्यू जे आहे ती आपल्याला मिळाली. सो सिम्प्लिफिकेशन या पद्धतीने केलं आपण. ज्यांना वाटेल त्यांनी एक्सपान्शन घेऊन जरी सिम्प्लिफिकेशन केलं तरी आन्सर करेक्ट येईल. एक्सपान्शन घेतल्यावर काय होतं मात्र तुम्हाला टर्म्स नीट ऑब्झर्व करावं लागतात कारण मोठी टर्म होईल अजून म्हणजे हे जे मी एवढं लिहिलंय ते लांबलचक येईल अजून आणि त्या पद्धतीने कॅल्क्युलेशन करताना ते जे कंबाईन करायचे ते कंबाईन व्यवस्थित करणं गरजेचं आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊया आता. LHS त्याचा पण कन्सिडर करून RHS जो आहे तो प्रूव्ह करता येईल. काही प्रॉब्लेम्स मोठे असतात काही छोटे पण कॉम्बिनेशन जे आहे ते लक्षात घ्यायचं. सिम्प्लिफिकेशनच्या मेथड्स लक्षात घ्यायच्या. फॉर्म्युलेज व्यवस्थित पाठ असले की टर्म्स आपल्याला सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये आणता येते. 1 + cos θ प्लस 1 + cos θ अपॉन sin θ. सो या दोघां रेसिप्रोकल फॉर्म आहे एकमेकांचे जर बघितले आणि त्यांची ऍडिशनची व्हॅल्यू किती यायला पाहिजे 2 cosec θ ही टर्म यायला पाहिजे. सो चेक करूया बाय टेकिंग क्रॉस मल्टिप्लिकेशन. सो क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 + cos θ इंटू sin θ. मी नेहमी डिनॉमिनेटर अगोदर लिहिते क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये. सो साइन इंटू साइन साइन इंटू साइन साइन स्क्वेअर θ प्लस ही टर्म सेम आहे म्हणून ब्रॅकेट स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये येईल. ब्रॅकेट स्क्वेअर 1चा स्क्वेअर वेगळा आणि लॉजिक लक्षात घ्यायचं. आपण टर्म्स लिहितोय व्हॅल्यूज व्यवस्थित बघायच्या. सो टर्मला ही टर्म मल्टिप्लाय आणि मल्टिप्लाय असल्यामुळे ब्रॅकेट स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये ही टर्म येईल. आता ह्याचं जे आहे ते एक्सपान्शन करता येतं. डिनॉमिनेटर ॲज इट इज ठेवा साइन स्क्वेअर θ ॲज इट इज. ह्याचं एक्सपान्शन लिहा a + b ब्रॅकेट स्क्वेअरचं जसं आपण एक्सपान्शन लिहितो a + b ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन जसं लिहितो a² + 2ab + b². ह्याच पद्धतीने आता एक्सपान्शन घेणार आहे. 1चा स्क्वेअर घ्या 1 येईल प्लस 2 टाइम दिस मल्टिप्लिकेशन. सो 2 टाइम cos θ प्लस cos स्क्वेअर θ अपॉन डिनॉमिनेटर ॲज इट इज. आता सिम्प्लिफिकेशन करा. फंडामेंटल आयडेंटिटी टर्म तुम्हाला न्यूमरेटर मध्ये दिसेल. इथे साइन स्क्वेअर आहे आणि कॉस स्क्वेअर आहे. सो साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर व्हॅल्यू किती येईल त्याची 1 प्लस हा 1 ॲज इट इज 2 cos θ ॲज इट इज. डिनॉमिनेटर आहे तसा ॲज इट इज. सिम्प्लिफिकेशन करा 1 + 1 2 + 2 cos θ अपॉन आहे तसंच डिनॉमिनेटर. आता परत न्यूमरेटर मधनं 2 कॉमन घेता येतो. सो 2 जर कॉमन घेतला तर 1 + cos θ ही टर्म राहील. डिनॉमिनेटर परत एकदा ॲज इट इज. आता न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लिकेशनचा फॉर्म असल्यामुळे हा ब्रॅकेट ह्या ब्रॅकेटला कॅन्सल होईल आणि टर्म काय शिल्लक राहील न्यूमरेटरला 2 आणि डिनॉमिनेटरला sin θ. आणि आपल्याला माहिती आहे 1/sin θ इज अ रेसिप्रोकल ऑफ cosec θ. 2 ॲज इट इज राहिला 1/sin म्हणजे टर्म रिप्लेस केली आपण cosec θ आणि हीच टर्म पाहिजे होती विच इज इक्वल टू RHS. यावेळी हे जे सिम्प्लिफिकेशन आहे ते आपण कम्प्लीट केलंय. हा जो प्रॉब्लेम आहे तो महत्वाचा आहे. तो व्हॅल्यू ज्या आहेत त्या ॲज अ फॉर्म्युला म्हणून सुद्धा घेतली जाते ही टर्म. तसंच काही सॉल्व्ड एक्झाम्पल मी तुम्हाला आता सांगते ते सॉल्व्ड एक्झाम्पल सॉल्व करा आणि मला सेंड करा. सो पेज नंबर आहे 28. पेज नंबर 28 मधला क्वेश्चन नंबर 6 हा सॉल्व करायचा आहे तुम्ही. पेज नंबर 29 क्वेश्चन नंबर आहे त्यातला 10, 11 आणि पुढच्या पेज मधला 12. सो 10, 11 आणि 12 हे जे क्वेश्चन्स आहेत ते व्यवस्थित सॉल्व करायचे आहेत.
पेज नंबर 28 वरचा एक आहे आणि 29 आणि 30 वरचा 12 नंबरचा आहे. सो 10, 11 आणि 12 नंबरचे प्रूव्ह दॅटचे हे जे क्वेश्चन्स आहेत ते सॉल्व्ह करायचे. त्याच्यात इलिमिनेट थिटा जे मागच्या आपण लेक्चरमध्ये बघितलं त्या पद्धतीने टर्म्स आहेत त्या सॉल्व्ह करा. हे एवढंच ह्या एक्झरसाइज मधलं करायचं आहे. जे सॉल्व्ड एक्झाम्पल मी सांगितले ते सॉल्व्ड एक्झाम्पल आणि जेवढे एक्झाम्पल मी तुम्हाला सॉल्व्ह करून दिलेत तेवढे एक्झाम्पल व्यवस्थित करा. ह्या चॅप्टर जो आहे ट्रिग्नोमेट्री त्याच्यामध्ये जास्त काही आपण बघितलं नाही. साइन वाईज जे चेंजेस आहेत ते आणि फंडामेंटल आयडेंटिटीज आपण घेतली आहे. पुढचा मात्र चॅप्टर तुमच्यासाठी पूर्णपणे नवीन असेल, पूर्णपणे. आणि त्याची जी कन्सेप्ट आहे ती आणि बाकीची जी गोष्ट आहे ती मी पुढच्या लेक्चरला सांगेल. ओके.